बत्ताशीबाई, बत्ताशीबाई, काय हो, काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? आम्हाला जे काही ऐकायला मिळते त्याने धडकीच भरतीये हो. काय झालं? दादासाहेब सज्जनगडावर पोहोचले की नाही? पोहोचले, मग पण समर्थच गडावर नाहीत. काय? समर्थ गडावर नाहीत? अहो, पण असं कसं झालं? दादासाहेब गडावर जाणार हे का त्यांना कळवलं नव्हतं? ते काही आम्हास ठाऊक नाही, पण युवराज गेलेत. आबासाहेबांच्या आदेशानुसार पोचलेत सुद्धा. पण आता समर्थ गडावर नाहीत म्हटल्यावर युवराज चिडणार. चिडणारच. एकतर त्यांना जायचं नव्हतं. आपण त्यांना जा जा म्हणालो, आग्रह केला म्हणून ते गेले. आधीच दुखावलेले होते आणि त्यात आणखी हे. त्यामुळेच तर काळजी वाटते आम्हाला. ते घडायला नको तेच घडतंय. म्हणजे आता समर्थ येईपर्यंत दादासाहेबांना तिथेच थांबावं लागेल. युवराज थांबतील? थांबायला हवं, पण दादासाहेब तिथे थांबले तर मग आबासाहेबांची आणि दादासाहेबांची भेट लांबणीवर पडणार. आम्हाला तर काही सुचत नाही हो बत्ताशीबाई. आधीच त्या दिलेर खानाचा खलिता वाचून आम्ही पुरते धास्तावलो. तो दिलेर खान वाटच बघतोय. वाट कसली? टपूनच बसलाय तो. कधी जरी योग आला तर त्या दिलेर खानाचं मुंडकच मारू आम्ही. समर्थ गडावर नाहीत म्हटल्यावर तिथे युवराजांचं थांबणं शक्य नाही. आम्ही निघतो. वहिनीसा, भवानी बाळाला घेऊन? नको नको, आम्ही जातो. बत्ताशीबाई, तुम्ही? हो, आम्ही जातो. आत्ता लगेच निघतो. आमच्या बरोबर 8-10 स्वारांची शिबंदी खूप झाली. वहिनीसा, वाऱ्याच्या वेगाने आम्ही किल्ला गाठतो. समर्थ येईपर्यंत दादासाहेबांना तिथेच थांबून ठेवतो. एकदा का समर्थांची आणि दादासाहेबांची भेट झाली की मग दादासाहेब रायगड येतील आणि मग आम्ही आमच्या सासरी वाईला जाऊ. बत्ताशीबाई, तुमच्या शब्दापुढे युवराज जाणार नाही, पण तरीही आम्ही आलो असतो तुमच्या सोबत. वहिनीसा, तुम्ही भवानी बाळाला सांभाळ आणि आमच्या दादासाहेबांच्या पाठीशी राहा. आम्ही असेपर्यंत दादासाहेब कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. बत्ताशीबाई, येतो. बत्ताशीबाई, थांबा. तुमचं कुंकू रायगडावर सही सलामत घेऊन जाण्याची जबाबदारी आमची. येतो. जगदम. महाराज, आपण घाई करू नका. कशाची? शंभूराजेंना गडावर बोलवण्याची. शंभूराजे समर्थांची भेट घेतील आणि मग येतील गडावर. आम्हाला वाटतं त्यांनी तिथे समर्थांच्या सानिध्यात राहावं. तेच आपल्या आणि त्यांच्या हिताचं असेल. आम्ही समजलो नाही. म्हणजे शंभूराजेंनी तिथेच राहून एवढं आत्मचिंतन करावं की त्यांनी गडही खाली उतरून येऊ नये. हवं तर आपण तसा आदेश पाठवावा. बस, उगाच धाग्यात विस्तव ओवत बसू नका. महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे युवराज गडावर पोहोचलेत, परंतु समर्थांनी त्यांची भेटच होऊ शकली नाही. म्हणजे समर्थ गडावरच नाही आहेत. समर्थ चाफळ, मसूर या परिसरात असतील. त्यांना निरोप पाठवा, म्हणावं शंभूराजे गडावर आले. ते तातडीनं गड जवळ करतील. जी महाराज. महाराज, समर्थ येईपर्यंत गड न सोडण्याचा आदेश पाठवावा. याला तमाशा नाही तर दुसरं काय म्हणावं? बोला किल्लेदार. थोडी गफलतच झाली बघा. थोडी गफलत?
इतक्या दुरून आम्ही सज्जनगडावर येतो. आता ती सगळी कामं बाजूला ठेवून सज्जनगडावर येतो. आम्ही सज्जनगडावर यावं म्हणून थोर लोक मोर्चे बांधणी करतात. कित्येक जण आम्हाला आडपडद्यानं सुनावतात. महाराजांचा आदेश शिरसावंत मानून आम्ही सज्जनगडावर येतो आणि आमच्या स्वागताला सुद्धा कोणी सामोरं येऊ नये. किल्लेदार जिजाजी काटकर, तुम्ही जुने जाणते आहात. तुमच्या तरी या गोष्टी ध्यानात यायला हव्या होत्या. आम्ही मुद्दामून नाही केलं युवराज. म्हणजे तुम्ही येणार आणि आम्ही दुर्लक्ष केलं असं नाही झालं, आणि तसं कधी होणार बी नाही. यो बघा खलिता, कसला खलिता? आम्हासनी एवढंच समजलं होतं की कोणी खाशी आसामी गडावर येणार आहे म्हणून. खाशी आसामी? वय, आणि आजकाल खाशी आसामी कुणाला बी म्हणतात, म्हणून आम्ही बी जरा गाफीलच राहिलो बघा. आता तुम्हीच बघा, तुमच्या नावाचा उल्लेख या खलित्यात असता तर मी धावत पळत तुम्हाला सामोरं आलोच की हो. तुमच्या नावाचा उल्लेख नाही. खलित्यावर दस्तूर कारभाऱ्यांचा आणि आम्ही खाशी आसामी. युवराज शब्द लिहायला सुद्धा लेखणीत धजावत नाही यांची. युवराज, इथवर मजल केली कारभाऱ्यांची. आता जे हाय जसं आहे ते तुमच्या समोर मांडलंय. आता खलिताच असा आला होता की गडावर कुणाला बी त्याचं काही अप्रूप वाटलं नाही बघा, म्हणून समर्थ बी निघून गेले. हा, आता तुमचं नाव लिहिलं असतं तर ते बी थांबलंच असतं की. एकीकडे महाराज आम्हाला आदेश देतात समर्थांच्या भेटीला जा म्हणून, पण मधल्यामध्ये ही अशी तजवीज केली जाते समर्थ आम्हाला भेटणार नाहीत याची. खालच्या थराला जावं कारभाऱ्यांनी. युवराज, आपण आता दमून आलायसा. समर्थांचे मनाचे श्लोक लोकहिताचे असतात, पण आमचे कारभारी जे मनाचे श्लोक लिहितात त्याने युवराजांचं अहितच साधलं जातं. याला उत्तर द्यायलाच पाहिजे, द्यायलाच हवं. महाराजांनी शाबासकी दिली म्हणून शेपारून जाऊ नकोस कलुषा. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. मी? हमने क्या किया? अरे तूच तर करतोयस हे सगळं. तुला काय वाटलं आम्हाला काही समजत नाही? लक्षात ठेव, तुझ्यावर बारीक नजर ठेवून होता मी. योग्य वेळ आली की महाराजांसमोर तुझी कुंडली मांडणार. योग्य वेळ म्हणजे काय? तुम्हाला जे काही बोलायचे ते आजच बोला महाराजांसमोर. हम डरते नाहीये. तसं नसतं कलुषा. शिशुपालाचे 100 अपराध भगवान श्रीकृष्णांनी होऊ दिले, मग त्याचा वध केला. मोठी शिक्षा करायची असेल तर मोठे अपराध पण घडू द्यावे लागतात. कळले? याला म्हणतात राजकारण. तुम्ही करताना त्या सोंगट्यांच्या हालचाली. अनाजी पंत, आपण स्वराज्याचे सुरनीस आहात आणि मी स्वराज्याचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला, मनात काही ठेवू नका. स्पष्ट बोल. आजच का घाबरलास मोठ्या शिक्षेला? घाबरलो आणि मी? बिलकुल नाही. पण मला कळायला पाहिजे ना, आपण मला का बोलताय ते. ठीक आहे, स्पष्टच बोलतो. युवराजांचं वागणं आधीपासून धड नव्हतं. त्यात तुझ्याशी मैत्री झाली आहे म्हटल्यावर विचारायलाच नको. म्हणतात ना, कुसंगतीने माणूस बिघडतो, तसं झालेलं आहे. मुळात युवराज बिघडले हेच आम्हाला मान्य नाही, आणि मी त्यांना काय सांगतो? मला काय वाटतं ते माझं ऐकतात? तू काही म्हण रे कलुषा, माझ्याकडे बित्तम बातमी आहे. चारामाफीची कल्पना तूच त्यांच्या डोक्यात घुसवलीस ना? गरीब रयतेची स्थिती बघून त्यांना दया आहे. हे फक्त सांगायला, त्याच्या मागचा सूत्रधार तूच. आपण सगळं आधीच ठरवलंय का? आप कुछ सुनते ही नाही. आता तूच ऐक.
हे शाक्तपंतांचं खूळ तुझ्यामुळेच आलं ना? काय बोल ना. काय बोलणार आणि काय समजावणार? तुम्हाला शाक्तपंथाबद्दल काही माहितीच नाही. आम्हाला सगळं माहिती आहे. देवीची स्थापना काय, पूजा काय, मध्यानीचा नैवेद्य काय, पशूंचे बळी, धारण मारण, अघोरी साधना. अरे 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 अजून काय शिकवायचं बाकी ठेवलंय तुम्ही? जारण मारण, अघोरी विद्या या सगळ्या आपल्या कल्पना आहेत. आमचे शंभूराजे हिरा आहेत. हिरा. हिरा आहे की साधा काचेचा खडा ते वेळ आल्यावर कळेलच सर्वांना. महाराजांच्या अतुल्य पराक्रमामुळे पसरलेल्या दिगंत कीर्तीच्या प्रकाशात चमकणारा काचेचा खडा, बाकी काही नाही. शंभूराजे हिरा असोत किंवा काचेचा खाडा, गिळण्याचा प्रयत्न करू नका. जीवावर भेतील तुमच्या. लक्षात ठेवा. आणि हो, आपल्या मराठीत म्हणतात ना, लहान तोंडी मोठा घास, तो घेऊ नका तुम्ही. जय मा चंडी. घोड्यावर खोगीर घाला युवराज. आणि निघण्याची तयारी करा. युवराज, हे काय करताय? ज्योताजी, आदेशाची अंमलबजावणी करा. फौजेला खबरदार राहण्याचा आदेश द्या. फौजला आदेश? कुठे निघालात युवराज? काय करावं आम्ही इथं बसून? युवराज, एक विनंती होती बघा. आता आलाय तर राहा, जायची घाई करू नका. विनावजह थांबणार नाही आम्ही. युवराज, माफी असावी, पण तुम्ही इथं आलात आणि तडकाफडकी निघून गेलात तर माझी चौकशी होईल. होऊ द्या ना चौकशी. चौकशी काय आमची सुद्धा होते, त्यात काय एवढं? अहो ऐका युवराज, समर्थांचा माग काढायला आम्ही घोडी पिटाळल्यात. पिटाळली असते, पण त्यांना समर्थ भेटणार आहेत का? अहो भेटतील तर. बरं, भेटले समर्थ तर येणार आहेत का गडावर? अहो का नाही येणार? आता तुम्ही आले असं कळल्यावर नक्की येतील की. ठीक आहे, समर्थ आले की आम्ही पुन्हा येऊ भेटायला. आणि तुम्ही आता आमच्यासाठी धावपळ करू नका. दिवाकर गोसावी कुठे? ते ओरीत असतील, आणि ओरीत नसले तर बाहेर मारुती मंदिरात असतील बघा. ठीक आहे, आम्ही दिवाकर गोसाव्यांचा निरोप घेतो आणि निघतो. जाताना त्यांच्याजवळ समर्थांसाठी निरोपाचे 2 शब्द सांगतो. येतो आम्ही. बर, निघा. आम्ही काय हुकमाचे ताबेदार, आणि युवराजांना नाही म्हणायचं बळ आमच्यात नाही. ज्योताजी, चला आवरा. युवराज, आलोच आम्ही. पर जाणार कुठं? कुठं जाणार? कुठं जाऊ? आमच्याजवळ आदेश तर इथपर्यंतचाच होता. बंधू, निघतो. ओम नमो नारायण. जय जय रघुवीर समर्थ. गडावर येण्याचे प्रयोजन? समर्थ गडावर नाहीये. हे समजलं मला. समर्थांच्या भेटीचा योग नाही नशिबात. तो असता तर आनंदच झाला असता. बंधू, खर तर मी इथे आलो होतो ते युवराजांच्या भेटीला. निघतो. थांबा. जायच्या आधी प्रसाद घेऊन जा. समर्थांचा प्रसाद आम्ही अवहेळणार नाही, पण आधी युवराजांना भेटतो. तुमचं ते मठाच्या इनाम जमिनीचा कज्जा सुरू आहे. हो. त्याचं पुढे काय झालं? काही होईल असं वाटत नाही. दाद मागितली नाहीत का? मागितली तर, पण काही होणार नाही. अहो, युवराजांनी पत्रही दिलं होतं रायगडाच्या कारभाऱ्यांसाठी, पण तिथे युवराजांच्या आदेशाची, पत्राची काहीही अहमियत नाही. कुणीही त्यांच्या हुकमाची ताबेदारी मानित नाही. तसं होणं बरोबर नाही. कारभारींनी युवराजांचा आदर राखलाच पाहिजे. मलाही तेच वाटत होतं. म्हणून मठाच्या इनाम जमिनीबद्दल सगळी हकीकत युवराजांच्या कानावर घातली. त्यांचं शिफारस पत्रही घेऊन गेले, पण हाताला काहीही लागलं नाही. कारभारी युवराजांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात. विश्वास बसत नाही बुवा. मी कशाला खोटं बोलू? कारभारी म्हणतात महाराजांच्या पोटी जन्माला आले एवढंच त्यांचं कर्तृत्व. स्वतःचं कर्तृत्व ते काय? युवराजांचा तिथे कोणीही मान ठेवत नाही. श्रीराम श्रीराम तेच सांगायला आलो. त्याची गरज नाही. समजलंय आम्हाला.
युवराज, काय म्हणाले अण्णाजी पंत? आम्ही ते सांगू नये आणि तुम्ही ते ऐकू नये. स्पष्टपणा हा साधूचा गुणधर्म असतो बुवा. बोला. शेवटी आमच्याकडे पाठवलंच ना. तो युवराजांचा थोरपणाच. आम्ही त्यांना त्यांची मुद्रा उठवा म्हणालो, परंतु त्यांनी उठवली नाही. त्यांना तो अधिकारच नाही. त्यांची तुम्ही मुद्रा उठवून इनाम मिळवण्यासाठी जर जमीन ताब्यात घेतली असती तर तुमच्या अडचणींची धुनी आम्ही पेटवली असती. युवराज, आपण बसावं. ज्याला आयुष्यातून उठवलं जातंय त्यानं बसावं तरी कुठं? आइए तशरीफ लाइए. रूबरू होकर ही अंजाम के बारे में सोचा जा सकता है. ही तुमच्या लक्षात येत नाहीये युवराजजी. आम्ही सुद्धा इथे फार दिवस राहणार नाही आहोत. जो काही निर्णय घेऊ तो कुणा माथे फिरून भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नसेल, तर छत्रपतींच्या मुलाने आणि स्वराज्याच्या युवराजांनी घेतलेला निर्णय असेल. तुम्ही जर आमचं हे डावं बोट धरलं तर राजपुत्र आदेश पाळणार नाही, आणि उजवं बोट पकडलं तर राजपुत्र आदेशाचं पालन करणार. राजकारणात न लिहिलेलं वाचायचं असतं आणि न बोललेलं ऐकायचं असतं. वाचा, ऐका, सगळे अर्थ समजतील. आता आम्ही क्षणभरही इथे थांबणार नाही. युवराज, काही चुकलं का माझं? तुमचं काय चुकणार? तुम्ही साधू संत मंडळी. दोष तुमचा नाही बुवा, आमच्या नशिबाचाच दोष आहे. युवराज, आपण गडावर आलात आणि लगेचच निघाला. मग काय करावं आम्ही? आधी रायगडावरून शृंगारपुरात आलो, शृंगारपुरातून सज्जनगडावर. म्हटलं इथे तरी स्थिरता मिळेल, पण इथेही समर्थ नाही. काय चाललंय हे? हे सगळं आमच्याच बाबतीत का घडावं? मिळतील. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील युवराज. आपण गडावर थांबावं, श्रींची आरती ऐकावी आणि गडावरचा डाळ गुळाचा प्रसाद घ्यावा. नाही बुवा, आता कसलीच इच्छा राहिलेली नाही आम्हाला. युवराज, अहो, साक्षात श्री प्रभू रामचंद्र सीतामाईंना वनवास सुटलेला नाही. सीतामाईंना रावणाने पळवलं. दिवाकर बुवा, आपण आम्हाला प्रभू रामचंद्रांचं उदाहरण देत आहात, पण प्रभू रामचंद्रांना त्यांच्या वनवासाचं कारणही माहीत होतं आणि कालावधी सुद्धा. आम्हाला दोन्ही ठाऊक नाही. शिवाय प्रभू रामचंद्रांना हेही माहीत होतं की नेमका रावण कोण आहे, नेमकं भांडण कुणाशी आहे. आम्हाला तर रावण कोण हेच कळेनासं झालंय. आमचं चांगलं काम सुद्धा रावण बनून समोर उभं राहतं आमच्या. मग त्यापेक्षा जो रावण आहे हे ठामपणे माहीत आहे, त्याच्याकडेच केलेलं काय वाईट? दिवाकर बोल, समर्थांना आमचा नमस्कार सांगा. येतो आम्ही. मग का? धारात्य, धारात्य. आई, अगं काय केवढा ना हाका मारताय? काय झालं? तयारी करायला घे, आपल्याला निघायला हवं. तयारी? कुठं जायचंय? रायगडावर. अहो, पण एवढ्या घाई ना? उशीर व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे. आवरायला घे.